माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ऊस तोडणी कामगारांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात ट्रॉलीमधील 3 महिलांसह 4 जण जागीच ठार झाले, तर इतर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर कवटे मंकाळ व मिरजगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी या गावातील असून तोडणी मजूर असल्याची माहिती समोर आली असून हा अपघात पहाटेच्या सुमारास नागपूर रत्नागिरी महामार्गावरील नागस फाट्याजवळ घडला। मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय वर्ष 30 राहणार शिरनांदगी तालुका मंगळवेढा, जगमातम्मा हेडगे वय वर्ष 35 दादा अप्पा येवळे वय वर्ष 17 नीलाबाई परशुराम येवळे सर्वजण राहणार चिखलगी तालुका मंगळवेढा अशी मृत मजुरांची नावे असून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला संपला असून दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी शिरोळ जिल्हा सांगली कारखान्यावरती गेले होते। ऊस तोडणीचा हंगाम संपल्यामुळे सोमवारी मृत व जखमी शिरोळ येथून ट्रॅक्टर ट्रॉलीमधून बसून ते गावी परत येत असताना वाटेत मिरजपासून पुढे सांगोल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला थांबलेल्या ट्रॅलरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला। या धडकेत मंगळवेढा तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांसह 4 जण जागीच ठार झाले व इतर 10 जण जखमी असल्याचे समजले। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।